गंभीर पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील वरोर या समुद्र किनारी असणाऱ्या छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहत आहोत। त्याच वेळेला करण मोरे याचं गाव देखील पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यातील आहे। जय एकच मिनिट घेतोय। आताच आपल्यामध्ये शुभागमन झालाय टीडी मीडियाचे तुषार दावंगे यांचं। तुषार दावंगे अगदी कॉर्पोरेट चेहरा, आपला मराठमोळा कॉर्पोरेट चेहरा आणि टीडी मीडियाच्या माध्यमाने मुंबई क्रिकेटची पंढरी एपिसोड्स पाहायला विसरू नका मित्रांनो। त्याचप्रमाणे रोहनजी गुप्ते म्हणजे स्पोर्ट्स वन लाईव्ह चे जनक, आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका। फोर्स वन लाईव्ह आपलं हार्दिक स्वागत आहे रोहनभाई आणि तुषार दावंगे। महाशेगाव कचोरी आज पूर्ण जगभरात फेमस आहे आणि एकदा ती म्हणजे खायलाच पाहिजे ती कचोरी, प्रश्नच नाही बाबा। म्हणजे हा आपला मराठमोळा नाश्ता आहे तो संध्याकाळचा। बघू आता काय तुषारने ठरवलं तर काही अशक्य नाही। धन्यवाद। नाही, तुषारजी दवंगे यांनी ठरवल्यानंतर साऱ्या गोष्टी शक्य नेहमीच होतं, कारण ज्या वेळेला वेट प्रीमियर लीग आली त्यावेळेला त्यांनी आणलेली संकल्पना जी अंमलात देखील आणण्यात आली होती। या सामन्याकडे वळूयात। प्रज्योत भूपेंद्र आंबिरे पहिले षटक हाताळतो। वरर एक्सप्रेस गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय। प्रणय कोळी ऑन स्ट्राइक, मागील मॅचचा हिरो ज्याने 66 धावांची वादळी खेळी 18 बॉल मध्ये केली होती। पहिला बॉलला सुरुवात केली एक्सा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे। पहिल्याच बॉलवरती इथे झेल निसटलाय। क्षेत्ररक्षकडून झाली आहे चुकी, धावा मिळतील त्या 4। पहिल्या बॉलवरती आलाय हा चौकार। विविध अँगलने आपण पाहत आहोत। एक्स्ट्रा कव्हरला टॉप ऑफ दी बाउन्स आले, उजव्याशीच्या बाहेर होता बॉल। फॉलो कॅमेरामॅनचं कौतुक करूयात आपण। क्षेत्ररक्षक विनायक भोईर होता त्या ठिकाणी। या संघाचा सर्वाधिक उत्तम क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून चुकी झाली। हा बॉल उजव्याशीच्या बाहेर, खडे पदललित्य झालेला नाही आहे। प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला। मागील मॅचचा हिरो जणू काय असं वाटलं होतं एका क्षणाला इथे 0 ठरलाय की काय, परंतु विनायक भोईर सारखा खेळाडू ज्याने फार क्वचित आणि कमी वेळेला ज्याच्या हातातून झेल किंवा चेंडू निसटत असताना पाहायला मिळतो। विनायक भोईर आणि थॉमस डायस मध्ये एक साम्य आहे। जर विनायक भोईर पाठमोरा चालत असेल तर थॉमस डायस प्रमाणे त्याची फिजिकल फिटनेस वाटते। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। हा चेंडू वेगाने इथे पाहायला मिळाला होता। उजव्याशीच्या बाहेर असणाऱ्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। डाऊन द ग्राउंड आणखी मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे। एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, चतुर होते यावेळेला। अशा 2 क्षेत्ररक्षकांकडून चुका झाल्या की ज्यांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार देखील मिळालेले आहेत। 2 चेंडूचा खेळ संपला, 7 धावा धावफलकावरती आहेत। पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय। 4 षटकांची लढत, 4 षटकांची ही मॅच इथे पाहायला मिळते। क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतात। एक क्षेत्ररक्षक पुढे बोलावण्यात आला, एक थर्डमॅनला असणारा उभा असणारा क्षेत्ररक्षक ज्याला आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहत आहोत। पुढचा बॉल वेगवान, ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवला। लांबलचक, जितका उंच तितकाच लांब, षटकार। मिसाल टायमिंग इथे पाहायला मिळाली। काय स्ट्रोक केलाय, ज्या वेगाने गोलंदाजी प्रज्योत करतो ना त्याच वेगाने चेंडू इथे बाहेर धाडलाय। प्रज्योत भूपेंद्र आंबिरे वरती हल्ले चढवले। षटकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत। संघाची धावसंख्या 13 धावा। स्ट्राइक एंडवरती प्रणय कोळी। यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। एक्सलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, षटकार। षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत। बंदर पखाडीचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
बंदर पाकाळीने दिलेले हे जे खेळाडू आहेत ना, ज्यांनी आपल्या नावाचा डंका नेहमीच पिटला, त्यामध्ये ग्लेनला आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. टॉप ऑफ द बाउन्स, एक्स्ट्रा कव्हरला, वॉर्ड स्ट्रोक. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुलटोज होता ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. प्रशांत गरजला आपण पाहतो चेंडूवरती येत असताना एक सिंगल इथे प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय, फेकी अचूक आहे. करण मोरे जिथे आपण पाहत आहोत यशांच्या पाठीमागे चांगली फेक धाव मिळाली. इथे एक संघाची धावसंख्या 20 धावा. अलगर्जीपणा काही अंशी अंगलट येऊ शकत होता, परंतु त्या ठिकाणी चांगल्या रीतीने आपला हजर दबाव दाखवल्यानंतर, फेकी चांगल्या केल्यानंतर इथे केवळ एक धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 20 रन्स ऑन दी बोर्ड आहे. प्रज्योत पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर, शॉर्ट बॅक लेफ्टने केलाय, जागा बनवली, रूम बनवला, चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून षटकार. डाऊट षटकार इथे ठोकला. मॅकमिलनच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं. मॅकमिलन जेवढी चांगली बॅटिंग करतो ना, तेवढा तो एक चांगला एक सिंगर देखील आहे. तो गातो देखील, गोडगळ्याचा गायक देखील आहे. चांगलं गाणं देखील गात असताना त्याला आपण नेहमी पाहिलं, परंतु त्याहूनही अधिक तो चांगल्या रीतीची फलंदाजी, गोलंदाजी करत असताना नेहमीच पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा त्या 26. उत्तम गावाला बुलंद करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तर एका बाजूला बंदर बाकाडीचा रुलीचा असणारा खेळाडू प्रणय कोळीला आपण पाहतो. 26 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पालघर जिल्ह्याचा आणखीन एक गोलंदाज पंकज पाटील पालन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम टेंबोडे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पंकज पाटीलला आपण पाहतोय. अमरजी परोळेकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत, ज्यांनी संघ बांधणी केली आहे, संघ या स्पर्धेमध्ये उतरवला, स्वतः संघ मालक, परंतु त्याहूनही अधिक एक चांगले क्रिकेटर देखील ते आहेत. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 26. षटक क्रमांक दुसरा पंकज पाटील पालन याला पाचारण करण्यात आलंय. एक उंच पुरासा गोलंदाज. पहिला बॉल ओढ विकेटने खोला टाकला होता. क्षेत्ररक्षक यशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा ओंकार देसाई धावा सहजासहजी देणार नाही. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. अशा रीतीचे चेंडू हवेत. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या मनामध्ये प्रश्नांचा आणि विचारांचा काहूर माजवणारी गोलंदाजी तुमची व्हायलाच हवी. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. मैदानाच्या आतमधील प्रत्येक बॉल विविध टप्प्यावरती ते हातानेही बंधनकारक राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. संघर्षातून अनेक वेळा आपण म्हणतो ना की महान लोक जन्माला येतात, आणि हा तो संघर्ष आहे जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना करावा लागणार आहे. कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची करणं गरजेचंच राहील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा. काही चेंडू खाली, काही चेंडू पुलर लेनचे, काही चेंडू उसळी घेणारे इथे पाहायला मिळतात. व्हाईट बॉल गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. ओंकार देसाईंनी लगेच DRS कॉल इथे केलाय. कारण या गोष्टीची शहानिशा व्हायलाच हवी. इथे आपल्याला मिळालेला जो DRS आहे तो घरी घेऊन जायचा नाहीये. कारण या बोरिवलीमध्ये आल्यानंतर मला रोहित शर्माची आठवण होते. त्याचे जे किस्से आहेत ते तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, ते मायक्रोफोन वरती सांगण्याची आवश्यकता नाही. DRS कॉल इथे करण्यात येतोय. धाव फलकावरती धाव आहेत त्या 27. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय प्रलंबित आहे. महत्वाचा राहील हा निर्णय, कारण सध्याच्या घडीला लयबद्धतेने गोलंदाजी करणारा पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू हातात असताना आपण त्याला पाहतो. काही पॅकेज प्रभादेवी टीम मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते.
चेस करण्याचा प्रयत्न इथे त्यांच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळतो, कारण या आधीचा सामना प्रथमतः बॅटिंग केली होती, डिफेन्स केले होते रन्स. व्हाईट बॉल, फिल्डिंग करणारी टीम इथे पुढचा बॉल खोलामध्ये इथे टाकला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे आदरणीय गजाननजी वळवेकर साहेब, 50+ उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत 50+ चे, ज्यांचं आगमन होत असताना द लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. हा बॉल लॉंग साईडला इथे गेलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित फेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु इथे सिंगल वरती समाधानी असतील दोन्ही खेळाडू. चांगल्या दर्जाची फेकी राजा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाची फेक इथे होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 धावा. या षटकामध्ये गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि याच गोष्टी व्हायला हव्यात, कारण एक गोलंदाज महागडा राहिला, दुसरा गोलंदाज किफायतशीर गोलंदाजी होणे गरजेचं. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा इथं हातात असताना आपण पाहतो आहोत. एक धाव निश्चित घेते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. करण मोरे फेकी करेल, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात तिथून 2. करण मोरे तंत्रशुद्ध गोलंदाजी करण्यातील महारथ असणारा खेळाडू, परंतु इथे त्याच्या माध्यमातून चेंडूची फेक करण्यात येत पर्यंत तद्वर मात्र धावा आल्या त्या एकंदरीत 2. 33 धावा धावफलकावरती आहेत. पंकज पाटीलने 5 बॉलमध्ये केवळ 7 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. एक मात्र गोलंदाज अद्याप आपण या स्पर्धेमध्ये पाहिला आहे ज्याने कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचे त्याचे षटक हाताळले. त्याने ऑन साईडला केलेला हा फटका प्रशांत घरात वेगाने आलाय. पुन्हा एकदा धावा इथे अर्जित होत असताना पाहायला मिळतात त्या 2. एकेरी दावेला दुहेरी दावेमध्ये परावर्तित करत असताना धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 17.50च्या धावगतीने धावफलक पुढे सरकत असताना इथे पाहायला मिळत आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. असा गेलो आणि असा आलो. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय योगेश खानोलकर. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना डावखुऱ्या हाताचा आणखी एक वेगवान गोलंदाज, परंतु त्याला टप्पा मिळाला ना तर सिनेमामधील असणाऱ्या कटप्पापेक्षाही सुपर हिट गोलंदाजी तो करू शकतो. त्याला टप्पा गवसणं किंवा सूर गवसणं या गोष्टी महत्वाच्या राहतात. कसलेला गोलंदाज आहे, अनेक वर्ष दांडगा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. तो गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय योगेश प्रकाश खानोलकर. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना स्ट्रायकिंग वरती कॅच पहिल्या बॉल वरती ज्याला जीवदान मिळालं असा प्रणय कोळी स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिल्या बॉलला विनायकच्या माध्यमातून झालेली चुकी, त्याला मिळालेलं जीवदान, मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. परंतु प्रणय कोळीने आजच्या दिवसामध्ये जो काही फलंदाजी केली आहे, ज्या थाटात त्याने फलंदाजी केली आहे ना, दोन प्रतिस्पर्ध्याला सांगितले की आपला पॅटर्नच वेगळा आहे. बॅकफुटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉमिनेट करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती एक धाव निश्चित येते, फेकी करण्यात येईल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होतीये. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजीमध्ये ताई पॅकस प्रभादेवी संघाला अडचणी आल्यात. अमरजी परुळेकर सरांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं असेल, कारण थोड्याच वेळापूर्वी
दुसऱ्या मैदानावरती जिथे 6 बॉल 40 धावांची मॅच 2 बॉल 10 वरती आली होती या संघाची, संकट अडचणी या संघावरती घुंगावत असताना आपण पाहतोय 38 धावा धापलकावरती आहेत. यष्टिरक्षकाला वरती बोलावलंय योगेश खानोलकरने. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यानंतर यष्टिरक्षक असताना खेटून उभा आहे. पुढचा बॉल कमी गतीने इथे टाकला, खोलामध्ये पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळत आहे क्षेत्ररक्षक राजा दूर आहे. गॅप मध्ये केलेला हा फटका, 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न कंप्लीट करण्यात आला, 2 धावा. चांगल्या दर्जाची फेक इथे पाहायला मिळते. बॅकअप नाही आहे, 3री धाव देखील कंप्लीट होईल. 4थ्यासाठी पलटेल का? 3 धावा पुढच्या बॉल वरती पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. गोलंदाजी तर चांगल्या टप्प्यावरती होते जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तितकीशी चांगली मिळालेली नाही आहे. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला आपण म्हणतो की गोलंदाजाचा आरसा राहतो हा क्षेत्ररक्षक, किंवा गोलंदाजी ज्या दर्जाची होती त्या दर्जाचे क्षेत्ररक्षण यदा कदाचित झालं तर गोलंदाजाला नेहमी चांगल्या दर्जाची साथ मिळते आणि प्रदर्शन चांगल्या दर्जाचं होत असतं. 2 चेंडू आता आले. धावफलकावरती 6 धावा इथे खर्च केल्या, 41 धावा धावफलकावरती या तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. ओंकार देसाई आणि योगेश खानोलकर काहीशी चर्चा करत असताना आपण पाहत आहोत. महत्वाचे आहे कारण ही भागीदारी ब्रेक करणे. 41 धावांची पहिल्या विकेटसाठी झालेली पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. केवळ 2 बॉलवरती 6 धावा आल्या. अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. याच गोष्टीची जाणीव आणि ताकीद देत असेल ओंकार देसाई. हेच म्हणणं निश्चितच असेल त्याचं की जे करतोयस ते चांगल्या तऱ्हेने तू करतो आहेस, परंतु क्षेत्ररक्षकांची तितकीशी चांगली साथ मिळालेली नाहीये. पुढचा बॉल खोलामध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक स्वतः योगेश खानोलकर चेंडूवरती पोहोचेल. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही गाड्या एका रुळावरती आहेत. ओंकार देसाईने घेतलेला हा निर्णय योग्य राहिला आहे. खेळाडू मॅकमिलन गोविंद रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले 41 धावा धावफलकावरती आहेत. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की संघर्षाने हाल होतील परंतु हार होणार नाही. संघर्ष आणि मेहनत इथे करावीच लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये योगेश खानोलकरचा पाहायला मिळाला. 7 धावा त्याने अद्याप खर्च केला. 3 बॉलवरती 1 विकेट मिळवली. एक सांघिक यश त्याला मिळत असताना, परंतु महत्वाची बाब ही आहे ना की विकेट इथे मिळाली आहे. सौरभ नॉन स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये. योगेश खानोलकरने कॉल दिलाय. इट्स माइंड बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक 2 पुढच्या बॉलला 1 स्प्रिंग 2 प्रणय कोळी बाद. दूसरा खेळाडू योगेश ने बात केलाय. इतिहास लिखने के लिए कलम की नहीं तो हौसलों की जरूरत होती है. हौसले बुलंद आहेत या खेळाडूचे. बॉल डिलिव्हर्ड केला, स्वतःच्या बॉडीचं बॅलन्स संतुलन मिळवलं, चेंडूवरती नजर ठेवली, शेवटपर्यंत कॉल दिला आणि कॅच टिकली आहे. काय झेल पाहायला मिळाला. आपण ज्या गोष्टी म्हणतो या गोष्टी तितक्याशा सोप्या नाही आहेत. एक चांगला झेल. एका वाहनाची चावी मिळाली आहे. ज्या कोणाची असेल ना त्याला किचन आहे, ते किचन कोणतं आहे ते सांगा आणि ती चावी घेऊन जा. एका गाडीची चावी मिळाली आहे, ज्या कोणाची असेल ओळख पटवा आणि ती घेऊन जा. 42 धावा धावफलकावरती 2 खेळाडू झालेत ते बाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना योगेश खानोलकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल त्याने 7 धावा इथे खर्च केल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या होत्या. 3 धावा पहिल्या 2 चेंडूवरती पळून पूर्ण करण्यात आल्या. 13 धावा
करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्रायकर वरती आहे. पुढचा बॉल खाली राहिला. बॅटची आतली कडा फर्स्ट स्लिप डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु इथे एक सिंगल प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला. पुनरागमन करणारे षटक 43 धावा धापलकावरती आहेत. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 खेळाडू बाद झालेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मुंबई किंग क्रिकेट लाईफ अकॅडमी चारकोप टीम्स आहे. करतो आहोत 40+ उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आदरणीय गजाननजी वळवेकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या विशेष सन्मान करूयात 50+ उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. मी तुषारजी दवंगे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एक यथोचित मान सन्मान करतो आहोत. तुषार दवंगे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय गजाननजी वळवेकर साहेब यांचा विशेष सन्मान 50+ उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तथा 40+ क्रिकेट उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. विनायक भोईर गोलंदाजी मार्क वरती आलाय. विनायक भोईरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. एक जेन्युइन बॅटिंग ऑलराऊंडर आहे. पहिला बॉल बॅकफूट लावून साईडला इथे केलाय. करंटच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय प्रदर्शन राहिले अद्याप. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी चारकोप टीमला पाहत. 22च्या स्वरूपामधून ही रन आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. 50 कम्स अप. 50 धावा कंप्लीट झाल्या. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. विनायक कमी गतीने शरीर भेदक मारा. इथे हा चेंडू कारगर साबित राहतो, कारण अशा रीतीचे चेंडू हाताने बंधनकारकच आहे. शरीर भेदक मारा रूम न देता, संधी न देता, मुभा न देता आपण अशा रीतीचे चेंडू हाताळायलाच हवेत. इथे जर का तुम्ही फलंदाजाला मुभा द्याल, संधी द्याल, तर धावांची लयलूट होईल, कारण अद्याप 7 अर्धशतक आलं. बॅकफूट लॉंग साईडला केला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जज करतोय. राजाने टिपली कॅच. खेळाडू क्रमांक बाद होईल 3रा. रियाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडमध्ये रियाज शेखला आपण पाहतोय. डाव्या यशीवरचा हा बॉल इथे मात्र शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हाईट बॉल +1 रन इथे कंप्लीट करण्यात येते. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 52 धावा धावफलका भरली आहे. 52 लॉस ऑफ 3 विकेट्स. धावा धावफलका भरली आहेत. जिमी तारोडे यांच्या माध्यमातून आपण ऑफिशियल कामकाज या स्पोर्ट्स वन लाईव्हचं पाहतो. अगदी तंतोतंत कामगिरी त्यांनी केलंय. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला इथे डीप मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतील.
धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 54 3 खेळाडू बाद. पुढचा बॉल कमी गतीने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जितका उंच तितकाच लांब. लांब लचक लांब 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 वरचा षटकार. धावसंख्येचा करायचा पाठलाग. चला मी लक्ष वेधून नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करा. शिव 11 घाटकोपर संघ आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये खेळवण्यात येईल. त्याआधी पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाकडे वळूयात. उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा 61 धावसंख्येचा 61 रनचा टार्गेट इथे सेट करण्यात आलाय. दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट के आखिरी क्वार्टर फाइनल में आपका हार्दिक स्वागत है। इस मैच की विजेता टीम शिव 11 घाटकोपर से सेमीफाइनल में खेलेगी। शिव 11 के कैप्टन को हमारे कमेंट्री बॉक्स में हाजिर रहना है और सेमीफाइनल की विजेता टीम रेड डेविल्स नोएडा रायगढ़ से फाइनल में खेलेगी। इस वक्त बैटिंग की जिम्मेदारी टाई पैकर्स की। राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन ओमकार देसाई और रोहित नार्वेकर चतुर। आपके स्क्रीन पर आप देख रहे हैं अजीत मात्रे और नासिर शेख। 7वां साल है दीपक शाह की स्मृति में ये टूर्नामेंट खेला जा रहा है और इसको आप लोगों तक लेकर आ रहे हैं अमित बाबा ठवाड़, भरत वाघेला, कामेश पेडनेकर, कैलाश मात्रे, निमेश पानसरे, संतोष सक्सेना। इनको बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा। मोहन पाटिल द ग्रेट मराठा संस्थापक, शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र, भूषण पाटिल जी मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी के ट्रेजरर है, मनोज नायर मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी के सेक्रेटरी, दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, सिद्धेश लाड, निमेश पानसरे। इसके अलावा हम बहुत बहुत आभारी हैं स्कोर स्पोर्ट्स, एसएसएस स्पोर्ट्स, प्रकाश पंगम जी, विनायक जादव मित्र परिवार, संदीप कदम। इसके अलावा मार्शल, फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण आप देख सकते हैं। चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। JR थॉमस, जूड सैमुअल और थॉमस डायस का भी बहुत बहुत आभार। चिंतामणि स्पोर्ट्स, कामेश स्पोर्ट्स, D7 स्पोर्ट्स। पहला ओवर करेंगे अमेय और अमेय के सामने बैटर है ओमकार देसाई। फोर्स 1 लाइव, फोर्स प्लेइंग फील्ड्स, बोरिवली, गोराई, मालाड और पुणे। आज ही अपना स्लॉट बुक करें। देखिए जो वेलकम किशोर पाटिल, रिची रिचर्डसन ऑफ बोरिवली,
किशोर पाटिल अगर हैट पहन लेगा तो रिची रिचर्डसन लगेगा। कितने रन बनाए इसने राजू पाटिल के साथ मिलके अभी 40 प्लस 50 प्लस। किशोर पाटिल 60 प्लस होगा तो भी खेलेगा। मुकेश दावड, किशोर पाटिल, जंबो, मनीष सावंत हमारे साथ इस वक्त श्री गजानन वावेकर साहब उपस्थित है। 50 प्लस उपाध्यक्ष है महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन। खेल की शुरुआत होती हुई ओमकार देसाई 0 पर है। टॉस जीतकर पहले फील्डिंग की थी टाई पैकर्स ने और मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी ने पहले बल्लेबाजी की थी। चारकोप की टीम और प्रभा देवी पालगर। ये पहली गेंद पैरों पर आती हुई बहुत जबरदस्त अपील थी अमेय की, युवा गेंदबाज। और अभी ओमकार लपेट लिया बड़े आराम के साथ 6 रन। गम स्कोर अच्छे। टाई पैकर्स इवन सैंडी एसपी टीम के लिए भी ये ग्राउंड बहुत लकी रहा है। विनर स्पोर्ट्स के लिए, विक्रोलियंस के लिए कुछ टीमों ने लिटरली इस मैदान को डोमिनेट किया है। कुछ प्लेयर्स श्रेयस इंदुलकर कहिए, योगेश पवार कहिए, दिलीप करगुटकर। मैं आई कैन नेवर फॉरगेट दिलीप करगुटकर। लास्ट बॉल पे 6 इसी मैदान पर उन्होंने मारा था, सैंडी एसपी को जिताया था। ओमकार देसाई इसी ग्राउंड पर उनका हेलीकॉप्टर शॉट जिसके 18 से 20 लाख व्यूअरशिप है एक वीडियो की। धीमी बॉल थी अमेय की। अमेय एक काम अच्छा कर रहे हैं, क्रीज के कोने से बॉल कर रहे हैं ताकि उनको फॉलो थ्रू में बाहर जाने में तकलीफ ना हो। ये चीजें आपको सीखनी है। इस पिच के ऊपर स्टंप्स के करीब आकर बॉल करना क्या सही रहेगा, क्या क्रीज के कोने से जाकर बॉलिंग करना सही रहेगा। कीचड़ और सीमेंट का एक ऐसा मिलन है इस ग्राउंड पर। 6 विदाउट लॉस। बॉल नीचे रही, स्टंप्स पर आती हुई तेज कदम भागते हुए उस बॉल को रोका गया है। बॉलिंग और बैटिंग में क्रिकेट की चर्चा बहुत होती है, लेकिन इट्स दी फील्डिंग। जब बड़े मुकाबले होते हैं फील्डिंग एक एक्स फैक्टर रहता है और फील्डिंग आपकी सही रही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी रही। अब मुझे याद है वेट विकेट लीग का फाइनल मैच चल रहा था और वर्ल्ड कप का फाइनल मैच भी चल रहा था और जो सूर्य कुमार यादव ने कैच लिया है दैट वाज फील्डिंग, प्रैक्टिस एंड फील्डिंग। फील्डिंग इज लाइक मैथमेटिक्स, द मोर यू प्रैक्टिस मोर यू बिकम परफेक्ट। बॉलिंग बैटिंग की प्रैक्टिस आप एक बार ना करें चलेगा, फील्डिंग प्रैक्टिस डू इट डेली, इट विल मेक यू अ ग्रेट क्रिकेटर। स्कोर है 7। चतुर ने उड़ा दिया। अब ये तो पॉकेट रॉकेट 6 रन। बॉल 1-6। बहुत बढ़िया कमबैक। जब जब 6 लगा कमबैक अच्छा रहा है अमेय का। 1 ओवर 13 रन। रोहित 2 बॉल 6, ओमकार 4 बॉल 7। टाई पैकर्स। चेंडू 48 धावा। 18 बॉल्स 48 रन टू विन। शिव 11 घाटकों पर आपको रेडी रहना है टॉस के लिए। संदीप कदम आप यहाँ पे आ जाएं। 4 ओवर का सेमीफाइनल रहेगा। रोशनी बहुत कम हो जाती है। आप अगर ऐसे बिल्डिंग में रहते हैं जहां पर बाजू में एक क्रिकेट ग्राउंड है, हरियाली है और एक पक्की सड़क है, हरियाली और रास्ता, अपने घर के गैलरी में बैठकर झूले पर झूलते हुए चाय नाश्ता करते करते आप ये मैच देखें, इससे बड़ी बात क्या होगी। रिक्वायर्ड 100 बॉट ऊपर गया है।
जिस तरह बोरीवली में प्रॉपर्टी के भाव ऊपर गए हैं, तमाम बड़े बिल्डर बोरीवली में आना चाहते हैं, तमाम बड़े ज्वेलर्स, तमाम बड़े घड़ी और शोरूम्स अब आ चुके हैं। दर्शन, तुषार दावंगे अपने सबसे फेवरेट खिलाड़ी के साथ बात करते हुए, जयेश दादरकर, जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर एंड ओमकार देसाई, इनके पास इसका कोई जवाब नहीं था। एलबीडब्ल्यू फर्स्ट विकेट। अगर वकार यूनुस, मिशेल स्टार्क देखेंगे तो इनको बुला लेंगे, भाई आइए दुबई साथ में चाय नाश्ता करेंगे बुर्ज खलीफा में। व्हाट अ यॉर्कर, धीरज भोईर ने जो यॉर्कर की है उस दिन भाईंदर में, 2 परफेक्ट यॉर्कर्स। सुनील चावरी और भूषण पाटिल को जिस तरह धीरज भोईर ने बोल्ड किया था, वन ऑफ द बेस्ट यॉर्कर्स ऑफ द ईयर। स्कोर है 13, 1 विकेट पर। दर्शन, प्रशांत घरत, क्या उनको लौटना होगा? नहीं, घरत नहीं येणार परत, क्योंकि कैच छूट गया। प्रशांत घरत की फिटनेस देखिए दोस्तों, आगाशी से अर्नाड़ा दौड़कर आता है सुबह, फिर प्रैक्टिस करता है, फिर अपना स्टॉल संभालता है। व्हाट अ क्रिकेटर इज। देखिए कितना स्मूथ शॉट था, हेलीकॉप्टर शॉट, और थोड़ा मुश्किल काम था प्रणय कोहली के लिए। 14 for 1। बहुत अच्छी साइड बनी है ताई पैकर्स और सामने मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी। मुंबई क्रिकेट का किंग है, क्रिकेट मुंबई की लाइफ है, रेलवे मुंबई की लाइफ लाइन है। एक सेकंड का जब हम ओलंपिक की बात करते हैं ना भाई, 1 सेकंड मुंबई वालों को पूछो, 9:24 की लोकल 1 सेकंड के लिए जब छूटती है और ऑफिस में जब रेड मार्क होता है, वो मुंबई वाले को पता है। मुंबई को अगर न्यूयॉर्क का इंफ्रास्ट्रक्चर मिल जाए तो मुंबई कहां की कहां निकल जाए, शंघाई बनाने की जरूरत नहीं है। 14 for 1। चतुर लोअर फुल टॉस, एक्स्ट्रा कवर की और गैप में खेला गया, शॉट था, घास में गेंद थोड़ी रुकी है, उसको उठाया, थ्रो किया, जब तक 2 रन लिए चतुर ने। 16 पे 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 1,11,111 रुपए और भव्य दिव्य स्वर्गीय सर दीपक शाह मेमोरियल कप आज शाम को दिया जाएगा। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द ईयर, हेलीकॉप्टर शॉट, ओ माय गॉड, इसको कहते हैं बैटिंग। नाम भी चतुर, काम भी चतुर। Two for 1, close to the victory now. फुल टॉस बॉल फ्लिक कर दिया, बैकएंड ऑफ स्क्वायर बॉल जा रही है, एक पूरा किया, दूसरा लेना चाहते हैं, वहां पर तेज कदम निकल चुके हैं और आप देखिए वसीम कन्नड़, चतुर को लौटना पड़ा। अब ये विकेट नहीं था, ये विकेट दे दिया। चतुर थोड़ा सा नाराज, प्रशांत घरत तैयार नहीं थे। मैं नदी थी
आगे बढ़ गई, मैं समुद्र था, मैं मुड़ा ही नहीं। दिए और अगर ये गाने को ध्यान से सुनोगे तो इसमें किशोर कुमार ने एक लाइन बोली है गाने के अंदर कि 50,000 दिए जोर से बजाओ, दैट इज किशोर दा। अब 12 बॉल 38, दुनिया का सबसे बड़ा ऑलराउंडर, एक्टर, डायरेक्टर, कॉमेडियन, प्रोड्यूसर, सिंगर, म्यूजिक अरेंजर, किशोर कुमार से बड़ा ऑलराउंडर पैदा नहीं हुआ। और ये बड़े दुख की बात है कि किशोर कुमार को आज तक न पद्मश्री, न पद्म विभूषण, न पद्म भूषण कुछ भी नहीं मिला। कभी कभी आपको अवार्ड मिले चाहे ना मिले, किशोर कुमार अवार्ड का मोहताज नहीं था। नेवर लुक एट द अवार्ड। मुझे आज भी याद है जब सचिन तेंदुलकर को बेस्ट जूनियर क्रिकेटर ऑफ द ईयर का अवार्ड नहीं मिला, गावस्कर ने उनको एक खत लिखा, उसमें लिखा था कि तू मेहनत कर, ये अवार्ड नहीं मिलने वाला एक और क्रिकेटर है। और उसने भी अपने जीवन में अच्छा क्रिकेट खेला है। और सुनील गावस्कर अपना जिक्र कर रहे थे। अवार्ड मिले ना मिले अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें तो गलत बात है। 2 overs 23 for 2। विनायक भोईर अभी अगले कुछ पिछले 2-3 घंटे पहले 6 बॉल 6 6 लगा चुके हैं। वहां पर सप्ताह ग्राउंड में सामना करेंगे सलमान का। ओ अपर कट, क्या बात है। खेल बैटर ही इज। देखिए मुंबई को जब आप खेलते हैं, इट्स नेवर इजी। एक बार आप इंडियन टीम में आ सकते हैं, मुंबई टीम में आना मुश्किल है। और ही इज सच अ प्रोलिफिक क्रिकेटर। नो बॉल, फ्री हिट। वसीम कन्नड़ अपने बॉलर से बात करते हुए, बहुत जरूरी है विकेट कीपर बॉलर का हौसला बढ़ाए। बहुत बढ़िया बॉल थी। देखिए अब सलमान भी कहां हार मानने वाले हैं। बॉस, जो आग तेरे सीने में जल रही है वही आग मेरे सीने में भी जल रही है। 30 for 2, मैच गर्म हो चुका है। अब ये मर्दों का खेल हो गया, अब ये बच्चों का काम नहीं। बहुत ही बेहतरीन गेंद, रिस्की रन है, रनआउट का खतरा, वसीम कन्नड़ का थ्रो। और वहां पर अभी अभी क्योंकि रनआउट हुआ है
प्रशांत गरत दूसरा रनआउट अफोर्ड नहीं कर पाएंगे। बाय। बॉल्स 30 रन। अगली 3 गेंदों में कितने 6 आते हैं उसके ऊपर आखिरी ओवर का इक्वेशन रहेगा। 6 बॉल 12, 6 बॉल 15, ये इक्वेशन लाने का प्रयास जरूर रहेगा। और इसके लिए अगली 3 बॉल में अगर 2 6 लग जाते हैं, टाई पैकर्स विल बी कंफर्टेबली प्लेस्ड। प्रशांत गरत और सलमान के बीच में जंग। बहुत जबरदस्त क्रिकेट आज रही है मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी चारकोप। बहुत ही बढ़िया गेंद इस बार, स्टंप टू स्टंप आक्रमण। वसीम कन्नड़ दूर गए, गिर गए। इसके पहले वो उठते बॉल कर, देखिए वहां पर रनों की जरूरत नहीं की। और ये बात बिल्कुल सही भी है क्योंकि ये मैदान पर लेफ्टी को एडवांटेज है। भावेश शिलार को हमने देखा आज, सुनील चावरी, विशारद पगारे को देखा। आतिक विनायक के पास स्ट्राइक रहना ये लाजमी है। स्कोर अब 32 for 2, 8 balls 29 to win। विनायक भोई, बहुत अच्छा स्टांस उनका। वामन मूर्ति, कुछ समय हवा में रही है बॉल, 1 रन जरूर पूरा किया। दूसरा होना थोड़ा मुश्किल है। दौड़ना चाहते विनायक भोई, तेज कदम भागते हुए दूसरा भी पूरा कर लिया। 34 for 2। अब गेंदें बची है 7 और रन चाहिए 27। ये बॉल पर अगर सिक्सर आता है तो 6 बॉल 21। बहुत मुश्किल काम है, लेकिन आसान काम करने का मजा क्या है। 7 बॉल 27 बनाना आसान है कि बाजू वाले टावर के टेरेस के ऊपर से सीढ़ी के सहारे नीचे उतरना आसान है। 7 बॉल 27 बनाना आसान है कि 15 वड़ा पाव खाना आसान है। मेरे ख्याल से ये आसान है। दिस कैन बी डन। हेलीकॉप्टर शॉट, और ये विनायक एयरवेज 6 रन। रन, 2 विकेट, 6 बॉल 21। अब यहां पर प्रशांत गरत किस तरह रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं। देखिए 6 बॉल है यहां पर। अगर मैं मुंबई किंग क्रिकेट लाइफ के हवाले से देखूं तो 3 अच्छी बॉल करनी है। और अगर मैं टाई पैकर्स के हवाले से देखूं तो इट्स ऑल अबाउट हिटिंग 3 सिक्सेस। शिव 11 घाटकोपर के कैप्टन संदीप कदम, आपको हॉम बॉक्स में आना है। आलेलं आहे। लास्ट ओवर करेंगे मुकेश दास। 6 बॉल 21। अगर स्कोर इक्वल होता है तो जिस टीम ने टॉस जीता है उसको विजेता घोषित किया जाएगा, यानी कि 20 भी बनाए तो दे विल विन। मिसटाइम किया है, बॉल हवा में, 1 रन पूरा किया। कैच आउट का खतरा, यस, मैकमिलन गोविंद ने कैच ले लिया।
जाएगा। फील्डिंग में देखिए कितनी तब्दीली है, यहां से वहां, वहां से यहां फील्डर्स को भेजा जा रहा है। (41 for 3). बहुत ही इंटेलिजेंट बॉल और विनायक भोईर आउट। दिस इज द विकेट। मुकेश दास right man at the right time, at the right place, at the right situation। ये डिसीजन होता है कैप्टन का। कैप्टन शुड ऑलवेज हैव विजन एंड फोरसाइट। द्वारकानाथ संसगिरी लिखते हैं, कर्णधार हा नेहमी प्रसिद्धी, परामुख आणि कर्तव्य दक्ष असला पाहिजे। और वही बात, जगदीश यादव इज द न्यू बैटर। अब गेंदें बची है 3 और 20 रनों की जरूरत है। जगदीश यादव लेदर बॉल में ये भी बहुत बड़े क्रिकेटर हैं। 3 balls 20 to win। टाई पैकर्स और आते ही ये 6 जड़ दिया। 2 बॉल 14 रन। अब नो बॉल वाइड बॉल की मदद ही काम में आ सकती है भाई। अगर मुकेश दास ने 2 सही गेंद कर दी, काम तमाम। मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी वाकई में किंग बनेंगे, बट दे कैन नॉट बोल एक्स्ट्रा डिलीवरी। नहीं, इस बार अब ये मैच को लगभग फिनिश ही कर दिया है। एक्सेलेंट बॉलिंग मुकेश दास। हमने भारतीय रबर बॉल क्रिकेट में बड़े बड़े सुरमा क्रिकेटरों की तारीफ की, लेकिन देखिए मुकेश दास ये साइलेंट परफॉर्मर है। और अपना परफॉर्मेंस बोलता है। लास्ट बॉल ऑफ द मैच। नो बॉल, फ्री हिट। लेकिन फिर भी मैं समझता हूँ ये स्टेज में नो बॉल आएगा तो भी कैप्टन ज़्यादा मुकेश से कुछ कहेंगे नहीं, क्योंकि 1 बॉल 12 चाहिए। मुकेश को केवल एक अच्छी गेंद करनी है। वो 6 लगाने वाली गेंद दे भी देते हैं तो काम हो जाएगा, बट नो एक्स्ट्रास। बिलीव मी, एक्स्ट्रा नहीं कर सकते। मैच को जीत लिया है। अब यहां पर बहुत बढ़िया प्रदर्शन, 11 रन से विजय हासिल की है। अभिनंदन मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी चारको भाडलक टाई पैकर्स। क्या बैटिंग की आज यहां पर। इस मैच में विनायक भोईर ने रन भरे, प्रशांत घरत ने, प्रणय 11 बॉल 25, करण 7 बॉल 22, नॉट आउट, गोविंद 5 बॉल 14, रियाज 0, रोहित 5 बॉल 15, विनायक 7 बॉल 14, जगदीश 2 बॉल 7, ओमकार 5 बॉल 7, मुकेश दास 1 ओवर 9 रन 2 विकेट, दर्शन 1 ओवर 10 रन 1 विकेट, अमे 1 ओवर 13, सलमान 1 ओवर 16।